सो हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आज आपण आपलं लेक्चर कंटिन्यू करत आहोत विथ द कोर्स ऑफ प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स आणि त्याच्यामधलं आपलं जे आजचं पहिलं लेक्चर आहे दॅट इज सॉईल डिग्रेडेशन, सॉईल क्वालिटी अँड सॉईल हेल्थ. आता बघा मित्रांनो, जे काही आपल्याला माहिती आहे की सॉईल जे आहे तर सॉईलमध्ये काय असतात, एक तर फॉर्मेशन प्रोसेस पण असते आणि दुसरीकडे काय असते, एका जागेवरती सॉईल जे आहे तर काय होतं, सॉईलचं फॉर्मेशन पण होत असतं, राईट. सॉईलचं फॉर्मेशन पण होत असतं आणि दुसऱ्या साईडला जे आहे सॉईलचं डिग्रेडेशन पण त्या ठिकाणी होत असतं, राईट. सॉईलचं डिग्रेडेशन पण होत असतं आणि अशा प्रकारे इकोसिस्टममध्ये जे आहे सॉईलचे जे काही प्रोसेस आहे याच्यामध्ये एक प्रकारे बॅलन्स आपल्याला बघायला मिळतो. आता सॉईल डिग्रेडेशन होणं ही तर एक नॅचरल प्रोसेस आहे. काय आहे? एक नॅचरल प्रोसेस आहे. बट एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळेस काही फॅक्टर्स त्या ठिकाणी खूप जास्त एक्सेड होतात, राईट. जसं की त्या ठिकाणी वॉटर इरोजन खूप जास्त एक्सेड होईल किंवा विंड इरोजन एक्सेड होईल किंवा मग काही ह्युमन फॅक्टर जे असतात, ठीक आहे, आपल्या काही ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे काय होतं, काही गोष्टी एक्सेड होतात. तर त्यावेळेस खूप जास्त मोठ्या प्रमाणावर जर का सॉईल डिग्रेडेशन झालं तर ती गोष्ट आपल्यासाठी ती एक नॅचरल प्रोसेस नसून दॅट विल बी अ कॉज ऑफ कन्सर्न. काय असेल? इट विल बी अ कॉज ऑफ कन्सर्न. का? कारण की असं म्हणतात की त्या ठिकाणी सॉईलला कॉन्झर्व करणं खूप जास्त गरजेचं आहे जर का आपल्याला आपल्या प्रेझेंट ज्या काही नीड्स आहेत, फूडच्या ज्या काही नीड्स असतील ते आपल्याला जर फुलफिल करायचे असतील तर. कारण की सॉईल एक नॅचरल रिसोर्स आहे. सॉईलचा 1 इंचचं जरी लेअर त्या ठिकाणी तयार होण्यासाठी हजारो इयर्स त्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतात, राईट. त्याच्यामुळे सॉईल फॉर्मेशन जी आहे ती एक स्लो प्रोसेस आहे. त्यामुळे सॉईल कॉन्झर्वेशन करणं आपली एक मोठी जबाबदारी आपल्याला दिसून येते. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट स्लाइड की सॉईल डिग्रेडेशन. So what is soil degradation basically? So the changes in the soil health status resulting in a diminished capacity of the soil ecosystem. बघा काय आहे, एक डिमिनिश्ड म्हणजे काय की कमी होत चाललेली जी कॅपॅसिटी असेल सॉईल इकोसिस्टमची टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर इट्स एंड युजर्स ऑर बेनिफिशियरीज, राईट. एंड युजर कोण आहे? बेसिकली आपण बघायचं गेलं तर ह्युमनच आहे. ह्युमन आहेत, ॲनिमल्स आहेत, राईट. आपण काय आहोत सगळे? वी आर द एंड युजर्स ऑफ इट. तर आपल्याला जे काही आहे त्याच्या ज्या सॉईलमधनं जे काही बेनिफिट होणार आहे, राईट, जे की प्लांट इकोसिस्टम वगैरे ग्रो करून, तर तो त्या ठिकाणी बेनिफिट आपला काय होईल, तो त्या ठिकाणी सॉईलची ती कॅपॅसिटी जी आहे फूड तयार करण्याची ती काय होते, डिमिनिश होत चालते. सो डिग्रेडेड सॉईल डू नॉट प्रोव्हाइड गुड सॉईल हेल्थ ऑर अनेबल टू प्रोव्हाइड आयडियल कंडिशन फॉर द प्लांट ग्रोथ, राईट. सो द रिडक्शन ऑर द लॉस ऑफ द बायोलॉजिकल ऑर इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणू शकतो, रिझल्टिंग फ्रॉम द लँड युजेस ऑर फ्रॉम अ प्रोसेस ऑर अ कॉम्बिनेशन ऑफ प्रोसेसेस इन्क्लुडिंग ह्युमन ॲक्टिव्हिटीज, याला पण आपण काय करतो, त्या ठिकाणी सॉईल डिग्रेडेशनमध्ये आपण त्याला कन्सिडर करतो, राईट. देन सॉईल डिग्रेडेशन ऑल्सो रेफर्स टू द डिक्लाइन इन द सॉईल इनहेरंट कॅपॅसिटी टू परफॉर्म एन्व्हायरमेंटल अँड सोशिओ इकॉनॉमिकल फंक्शन्स, राईट. तर सॉईलची जी की आहे इनहरंट जी ॲबिलिटी आहे, राईट, जी की कॅपॅसिटी आहे तिची की एन्व्हायरमेंटल आणि जे की सोशियोलॉजिकल आपले इकॉनॉमिक जे काही फंक्शन्स आपले कॅरी आउट होतात ते त्याच्यामध्ये त्याची ती कॅपॅसिटी डिक्लाइन होते, राईट. देन वॉट अ डिग्रेडेड सॉइल्स अगेन बघा इथं दिलं आहे, सॉइल्स हॅव्हिंग अनफेवरेबल फिजिको केमिकल अँड बायोलॉजिकल कंडिशन. बरोबर आहे. त्याचे जे काही फिजिकल कंडिशन असेल सॉईलचं फिजिकल कंडिशन म्हणजे कशी की सॉईलचं मे बी काय असेल, स्ट्रक्चर असेल, राईट. सॉईलचं स्ट्रक्चर असेल, टेक्स्चर असेल, तर ते जे आहे किंवा सॉईलची बल्क डेन्सिटी असेल, तर हे सगळे झाले फिजिकल कॅरेक्टर, राईट. तसेच केमिकल कंडिशन म्हणजे काय की सॉईलमध्ये जे काही असेल न्यूट्रिएंटचा जो काही कंटेंट असेल, राईट, सॉईलमधलं जे काही न्यूट्रिएंट कंटेंट असेल, मग ते असू शकतं नायट्रोजन, फॉस्फरस, सॉईलमधला पोटॅश किंवा मायक्रो न्यूट्रिएंट्स असू शकतात किंवा त्यासोबतच सॉईलचा ऑर्गॅनिक कार्बन असू शकतो. सो दीज आर ऑल द केमिकल कंडिशन्स ऑफ द सॉईल. आणि तिसरा आहे बायोलॉजिकल कंडिशन्स. आपल्याला माहिती की सॉईल काय आहे, सॉईल इज अ लिव्हिंग एंटिटी, राईट. सॉईल काय आहे, एक लिव्हिंग एंटिटी आहे कारण सॉईलमध्ये मायक्रोब्स प्रेझेंट असतात, राईट. त्याच्यामुळे सॉईलला आपण लिव्हिंग एंटिटी असं म्हणतो. सो ते जे आहे दॅट कम्स अंडर द बायोलॉजिकल कंडिशन्स. सो या तिघांमध्ये जर का फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल कंडिशनमध्ये जर अनफेवरेबिलिटी जर का त्या ठिकाणी तयार झाली, सो दॅट लीड्स टू द अनसुटेबल फॉर द ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन अनलेस रिक्लेम्ड, राईट. जोपर्यंत आपण त्याचा जो काही फ्लॉ असेल फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल कंडिशनमधला, तो जोपर्यंत आपण रिक्लेम करत नाही, जोपर्यंत ती आपण प्रॉब्लेम ठीक करत नाही, तोपर्यंत काय होईल, दॅट लँड विल बी अनसुटेबल फॉर द ॲग्रिकल्चर कंडिशन्स. आता बघा, जर का आपण सॉईलचं डिग्रेडेशनचं स्टेटस जर इंडियामध्ये बघितलं, सॉईल डिग्रेडेशन स्टेटस कुठला, तर आपल्या इंडियामधला, ठीक आहे.
तर इंडियामधलं आपलं स्टेटस ॲट प्रेझेंट कंडिशन काय सांगते की आपल्याकडे वॉटर इरोजनमध्ये जे आहे तर किती त्या ठिकाणी आपलं लँड आहे सध्या, तर नियरली अबाउट 45% आपला जो काही आहे जॉग्राफिकल एरिया, ओके 45% ऑफ आर जॉग्राफिकल एरिया ऑफ आर इंडिया, जॉग्राफिकल एरिया जो आहे इंडियाचा तो पूर्णपणे वॉटर इरोजन खाली कुठे ना कुठे अफेक्टेड आहे. 45% म्हणजे इट कम्स अराउंड 148.9 मिलियन हेक्टर्स. हे नोट करून घ्या. लेटेस्ट त्या ठिकाणी हा नंबर मी तुम्हाला देतोय, दॅट इज 148.9 मिलियन हेक्टर्स फॉर दिस वॉटर इरोजन. त्यानंतर बघा सेकंड वन वी हॅव दॅट इज द विंड इरोजन. काय आहे? विंडमुळे जे की इरोजन होतं तर त्यामध्ये किती आहे? नियरली अबाउट 4% ऑफ जॉग्राफिकल एरिया ऑफ आर इंडिया हा त्या ठिकाणी विंड इरोजनमुळे अफेक्ट होतो. शक्यतो जो राजस्थानचा वगैरे जो वेस्टर्न इंडियाचा जो रिजन आहे तो इथे अफेक्ट होताना दिसतो आणि इट कम्स अराउंड टू बी 13.5 मिलियन हेक्टर ऑफ दी लँड, राईट. तर एकंदरीत जर याचं आपण जर टोटल केलं इट कम्स अराउंड समथिंग 162.4 मिलियन हेक्टर्स. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे आहे आपले इंडियाचा जो काही एरिया आहे तर तो कुठे ना कुठे डिग्रेडेशनच्या स्टेटस खाली आपल्याला दिसून येतो. देन वी हॅव द केमिकल डिग्रेडेशन. काय आहे? केमिकल डिग्रेडेशन जे की त्या ठिकाणी होतं आहे. केमिकल डिग्रेडेशन म्हणजे काय बरं? तर जे की सॉईलमध्ये जे की न्यूट्रिएंटचे लॉसेस वगैरे होतं, सॉईलचे जे काही न्यूट्रिएंट लॉसेस होतात किंवा सॉईलचं जे काही सलानायझेशनचं जे काही प्रॉब्लेम्स येतात ते सगळे या केमिकल डिग्रेडेशनमध्ये येतात. आणि ते किती आहे? इट कम्स अराउंड 13.8 मिलियन हेक्टर. किती आहे? 13.8 मिलियन हेक्टर. आणि त्यासोबतच आहे फिजिकल डिग्रेडेशन. काय आहे? फिजिकल डिग्रेडेशन ऑफ सॉईल. हे किती आहे? हे सगळं नोट करून घ्या, ठीक आहे. नंबर्स नोट करून घ्या. फिजिकल डिग्रेडेशन इट कम्स अराउंड 11.6 मिलियन हेक्टर्स ऑफ दी लँड, ओके. आणि जर काही मग ह्या वरच्या या दोघांचं आणि याचं पण अगेन जर आपण टोटल केलं, राईट, याचं जर याची फायनल जर टोटल बघितले आपण इट कम्स अराउंड 187.8 मिलियन हेक्टर. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आपल्या इंडियाचा जो काही एरिया आहे मोर दॅन 50% ऑफ आर एरिया ऑफ आर इंडिया हा सध्या कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या डिग्रेडेशनमध्ये आपल्याला दिसून येतो, राईट. त्याच्यामुळे असं म्हणतात की खूप मोठ्या प्रमाणावरती सॉईल कॉन्झर्वेशनचे मेजर्स गव्हर्नमेंटनं देखील त्या ठिकाणी घेणं त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्याची खूप जास्त गरज पण त्या ठिकाणी आहे, राईट. कारण की आपला जो काही इंडियन जो काही आपलं सबकॉन्टिनेंट आहे इट इज नोन फॉर इट्स ॲग्रिकल्चर, राईट. आपलं जे की इंडिया आहे इट इज नोन फॉर इट्स ॲग्रिकल्चर आणि आपलं इंडिया इज ऑलरेडी अ ॲग्रेरियन इकॉनॉमी, राईट. ॲग्रिकल्चरवरती मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये जे आहे मोठी प्रमाणावरती लोकसंख्या जी आहे ती डिपेंडंट आहे. आणि नुसतं एम्प्लॉयमेंट म्हणून डिपेंडंट नाही आहे तर फॉर द फूड कन्झम्पशन म्हणून पण आपलं जे की मोठ्या प्रमाणावरती इंडियामध्ये जे की पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर आहे याच्यासाठी फूड त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे. फूड सिक्युरिटीसाठी सॉईल त्या ठिकाणी चांगलं असणं खूप जास्त गरजेचं आहे. सो नाव विल सी द टाईप्स ऑफ सॉईल डिग्रेडेशन. कोणकोणत्या प्रकारचे सॉईल जे आहे ते डिग्रेडेशन होतात बघा, प्रकार बघा. तर पहिलं आहे वॉटर इरोजन, ठीक आहे. मेजरली वॉटर इरोजनमुळे आपण बघितलं की 45% ऑफ आर इंडियन जॉग्राफिकल एरिया जो आहे तो अफेक्ट होताना दिसतोय, राईट. ब्रह्मपुत्र व्हॅली असेल किंवा मग त्या ठिकाणी गंगा व्हॅली असेल किंवा साऊथमध्ये गोदावरीचं बेसिन असेल तर हे सगळीकडे जे आहे मोठ्या प्रमाणावर वॉटर इरोजन आपल्याला होताना दिसतं. सह्याद्रीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वॉटर इरोजन आपल्याला होताना दिसतं. सो वॉटर इरोजनमध्ये 3 प्रकार आपल्याला माहिती आहे. पहिला आहे शीट इरोजन, राईट. शीट इरोजनपासून त्या ठिकाणी स्टार्ट होतं. पहिली येतं स्प्लॅश इरोजन, बरोबर आहे. जे की पाऊस पडतो, पावसाच्या थेंबामुळे काय होतं स्प्लॅश इरोजन होतो आणि स्प्लॅश जे मोठ्या प्रमाणावरती झाल्यावरती शीट इरोजनमध्ये कन्वर्ट होतं. आणि शीट इरोजन मोठ्या प्रमाणावरती झाल्यावरती पुढे चालून त्याचं कन्व्हर्जन रिल इरोजनमध्ये आपल्याला होताना दिसतं. आणि जर का रिलला आपण कंट्रोल नाही केलं तर फायनली इट अकर ॲज द गली इरोजन. आणि गली इरोजनमध्ये मोठ्या प्रमाणावरती सॉईल आपल्याला इरोड होताना दिसून येते, राईट. देन सेकंड वन वी हॅव दॅट इज द विंड इरोजन, राईट. वेस्टर्न इंडियामध्ये आपल्याला काय आहे जे की राजस्थानचा एरिया आहे, राजस्थान गुजरातचा बॉर्डर एरिया, तर तिथे आपल्याला विंड इरोजन मोठ्या प्रमाणावरती दिसून येतं. इन द विच डेझर्ट. काय आहे आपल्या राजस्थानच्या डेझर्टचं नाव? दॅट इज थार, राईट. थार डेझर्ट आहे आपल्याकडे. तर थार डेझर्टमध्ये जे आहे विंड इरोजन आपल्याला होताना दिसतं. सो केमिकल डिग्रेडेशन. केमिकल डिग्रेडेशनमध्ये बघा काय काय की जी की सॉईल आहे, ओके. आपल्याला माहिती आहे सॉईलचं काय आहे एक आयडियल सॉईल पीएच जर का आपण बघितलं, आयडियल सॉईल पीएच किती असतो बरं?
तर तो असतो 6.5 to 7.5, राईट. एक न्यूट्रल सॉईल पी एच जो आहे छान प्रकारे हा मेंटेन होणं अपेक्षित असतो. पण काय होतं, सॉईलमध्ये ज्यावेळेस सॉईल मोस्टली फॉर्म होतात तर त्या नॉर्मली जे आहे तर जनरली त्या आपल्याला ह्याच पी एचमध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु प्रॉब्लेम असा होतो की जसं जसं पुढचे क्लायमॅटिक कंडिशन्स चेंज होतात किंवा मग त्याचा पॅरेंट मटेरियल त्या सॉईलचा वेगळा असू शकतो, तिथली टोपोग्राफी वेगळी असू शकते, राईट. तर त्या गोष्टींमुळे काय होतं, तिथं जे काही आहे केमिकल डिग्रेडेशन त्या सॉईलचं व्हायला स्टार्ट होतं आणि त्यामुळे जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं जे काही फॉल्ट आहे सॉईलमध्ये ते क्रिएट होताना आपल्याला दिसून येतं. काही सॉईल जे असतात त्या सॉईल पी एच त्याचा खूप कमी होतो, राईट. जवळपास 4 पी एच होणार, 5 पी एच पर्यंत त्याचा राहणार. तर अशा सॉईलला आपण काय म्हणणार, वी विल कॉल इट ॲज द ॲसिड सॉईल, की ज्याचा पी एच खूप जास्त काय आहे, लेस आहे, इट विल बी लेस दॅन 6.5. त्याला आपण ॲसिडिक सॉईलमध्ये कन्सिडर करतो. दुसरं आहे सलाईन सॉईल. काय आहे, सलाईन सॉईल. सलाईन सॉईल म्हणजे काय, की जिथे जे आहे ह्या सॉईलमध्ये जे आहे सॅलिनिटी खूप जास्त आहे. म्हणजे इथे काय आहे, सॉल्ट ॲक्युम्युलेशन जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती टॉप लेअर ऑफ सॉईलमध्ये होताना दिसतं, राईट. आता ते कसं ओळखायचं, तर आपल्याला माहिती आहे की सॉईलमधली जे काही सॅलिनिटी आहे ती कशाने आपण टेस्ट करतो सॉईल टेस्टिंगमध्ये, EC, राईट. आठवतं, EC हा पॅरामीटर आहे सॉईल टेस्टिंगमध्ये. EC म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉईल. याचं युनिट काय आहे, इट इज डेसिसायमन्स पर मीटर, राईट. तर ही जे EC आहे तर हे काय होतं, खूप जास्त ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस काय होतं, सॉईलच्या टॉप लेअरला आपल्याला एक व्हाईट क्रस्ट त्या ठिकाणी फॉर्म होताना दिसून येतो, राईट. त्या व्हाईट क्रस्टिंगमुळे काय होणार, की लिटरली त्या व्हाईट क्रस्टमुळे जेव्हा कधी आपण सीड्स त्या ठिकाणी सोईंग करतो त्या सीड्सला जर्मिनेट होण्यासाठी जे आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रॉब्लेम कॉज होताना दिसून येतो, राईट. त्याच्यामुळे जर्मिनेशनमध्ये प्रॉब्लेम कॉज होणार. चला ठीक आहे बाबा, जर्मिनेशन झालं, पण तर पुढे चालून काय होणार, की सॉल्ट जे असतं आपल्याला माहिती आहे, मीठ जे असतं ते काय करतं, मोठ्या प्रमाणावरती वॉटर जे आहे ते होल्ड करून ठेवतं. आणि वॉटर जर का त्या ठिकाणी सॉल्टने सॉईलमध्येच होल्ड करून ठेवलं तर नॅचरली रूट्सला जे आहे वॉटर अपटेक करण्यासाठी प्रॉब्लेम कॉज होणार. त्याचं जे की कॉन्सन्ट्रेशन आहे, राईट, सल्यूटचं ते सॉईलमध्ये जास्त असणार. त्यामुळे प्लांटच्या रूट्सला अपटेक करण्यासाठी त्याचा प्रॉब्लेम कॉज होतो आणि त्यामुळे प्लांट काय होतं, लिटरली ते प्लांट जे आहे ते स्ट्रेसमध्ये जातं, राईट. भले आपण सॉईलमध्ये कितीही वॉटर अप्लाय करू तरीसुद्धा सलाईन सॉईल जर असतील तर प्लांटमध्ये वॉटर स्ट्रेस आपल्याला निर्माण होताना दिसतो, राईट. आणि ही कंडिशन सलाईन सॉईलची आहे, ठीक आहे. देन नेक्स्ट आपल्याकडे आहे सलाईन सोडिक सॉईल, ठीक आहे. सलाईन सोडिकच्या पहिले आपण हे सोडिक सॉईल बघूया, ठीक आहे. सोडिक सॉईल म्हणजे काय, की अशी सॉईल की जिच्यामध्ये जो पी एच आहे सॉईलचा हा 7.5 पेक्षा खूप जास्त होतो. सपोज त्याचा पी एच झाला 9 झाला, 10 झाला, 11 झाला, असं जर का सॉईल पी एच असेल, राईट, तर हे काय होतं की खूप जास्त पी एच वाढल्यावरती त्या सॉईलला आपण सोडिक सॉईल असं आपण कन्सिडर करतो. आणि खूप जास्त सोडिक सॉईल जर झाली तर बऱ्याचशा न्यूट्रिएंटचं काय होतं, डिफिशियन्सी सिम्पटम आपल्याला दिसायला सुरू होतं, राईट. जसं की आयरन असेल, बोरॉन असेल, तर हे जे काही न्यूट्रिएंट्स असतात यांची आपल्याला डिफिशियन्सी सिम्पटम सोडिक सॉईलमध्ये दिसायला सुरुवात होतं. आता सलाईन सॉईल आणि सोडिक सॉईल दोघांचं जर का मिक्सचर आपल्याला जर बघायचं असेल तर ही आहे सलाईन सोडिक सॉईल. म्हणजे जिथे जे काही सॉईलचं पी एच आहे हे काय आहे, 7.5 पेक्षा ग्रेटर आहे, राईट. म्हणजे ती सोडिक पण आहे, पण त्यासोबतच तिचा जो EC आहे तो पण काय आहे, राईज झालेला आहे. त्यामुळे ती एक प्रकारे सलाईन पण आहे आणि सोडिक पण आहे, असं एक प्रकारे मिक्स्ड ती आपल्याला सॉईल दिसून येते. आणि दॅट इज ऑल्सो व्हेरी मच कॉज ऑफ कन्सर्न इन प्रेझेंट सिच्युएशन. त्यानंतर आपल्याकडे एक येते ॲसिड सल्फेट सॉईल. ते ॲसिड सल्फेट सॉईलवरती एक वेळोवेळी क्वेश्चन एक्झामला विचारला जातो की ॲसिड सल्फेट सॉईल्स कोणत्या एरियामध्ये सगळ्यात जास्त दिसून येतात, तर लिहून घ्या, इट इज मोस्टली सीन इन द रिजन ऑफ केरला, ठीक आहे. ॲसिड सल्फेट सॉईल जे असतात हे कुठे येतात, मोस्टली फाउंड इन केरला. हा MCQ सरळ एक्झामला जो आहे हा विचारला जातो, नोट करून घ्या, ठीक आहे. ॲसिड सल्फेट सॉईल्स आर मोस्ट कॉमनली फाउंड इन केरला स्टेट. देन लास्ट वन वी हॅव दॅट इज द कोस्टल सलाईन सॉईल्स. कसे आहे, कोस्टल सलाईन सॉईल्स. हां, हे ॲसिड सल्फेट सॉईल जे आहे ना याचा पी एच किती असतो माहिती आहे का, इट इज नियरली अबाउट 4.5, 3.5 असा याचा पी एच असतो. खूप जास्त स्ट्रॉंगली ही जी सॉईल आहे ही ॲसिडिक होते. आणि ही ॲसिडिक कधी वाढत जाते माहिती आहे, ज्या वेळेला जे की वॉटर आहे, वॉटर ॲक्युम्युलेशन जर का त्या सॉईलमधनं जसं जसं कमी होत जाणार तसं तसं ती सॉईल जी आहे ती खूप जास्त ॲसिडिक होत जाते. त्याच्यामुळे या सॉईलला जे आहे वॉटर लॉक्ड कंडिशनमध्ये ठेवणं अपेक्षित असतं जर का तिचा पी एच आपल्याला कमी करायचा, तिचा पी एच जर आपल्याला न्यूट्रल करायचा असेल तर, ठीक आहे. जर का त्याच्यामधनं तुम्ही वॉटर काढलं तर ते काय होतं, त्याच्यामध्ये सल्फेट कंटेंट वाढतो त्या सॉईलमध्ये आणि त्याच्यामधनं एक प्रकारे वास त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसतो, राईट.
एक जसं आपल्याला ॲसिडचा वास आपल्याला माहिती आहे की लॅबमध्ये जर आपण समजा H2SO4 असेल राईट, सल्फ्युरिक ॲसिड वगैरे, त्याची जर का बॉटल ओपन केल्यावर ज्या प्रकारे एक स्ट्रॉंग त्या ठिकाणी वास येतो, तसा या ॲसिड सल्फेट सॉईलचा आपल्याला वास येताना दिसतो राईट. इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगली ॲसिडिक सॉईल. तर त्या प्रकारेच त्याच्यामध्ये अजून पुढचं आपल्याला बघायचं केमिकल डिग्रेडेशनचे हे आपण प्रकार बघितले, ॲसिड सॉईल, सलाईन सॉईल, सोडिक सॉईल, ॲसिड सल्फेट सॉईल राईट. तसंच आपल्याला आता नेक्स्ट आहे फिजिकल डिग्रेडेशन. आता सॉईल फिजिकली डिग्रेड होते म्हणजे काय? ओके, सॉईल फिजिकली डिग्रेड होते म्हणजे काय, तर सॉईलचं जो काही स्ट्रक्चर आहे, काय आहे, सॉईलचा जो काही स्ट्रक्चर आहे तो आपल्याला डॅमेज होताना दिसून येतो राईट. सॉईलचं स्ट्रक्चर डॅमेज होणार, सॉईलचं टेक्स्चर त्या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक त्या ठिकाणी कॉज होणार, सॉईलचा जे की बाकीचे फॅक्टर्स आहेत, सॉईलची पोरोसिटी असेल, बल्क डेन्सिटी असेल, तिथे आपल्याला काय होणार, अबनॉर्मॅलिटी दिसून येणार. तर ती कशामुळे होते बघा. सगळ्यात पहिलं आहे कंडिशन दॅट इज अ वॉटर लॉगिंग. काय आहे? वॉटर लॉगिंग म्हणजे ज्याला म्हणतो आपण सबमर्ज्ड सॉइल्स. ओके, जे की लो लाईंग एरियाज असतात राईट. तर तिथे काय होतं, वॉटर लॉगिंगचं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रमाण दिसून येतं. त्याच्यानंतर सरफेस पॉन्डिंग त्या ठिकाणी होते राईट, की एक प्रकारे तळ साचल्यासारखं जर का सरफेस काही एरियावरती आपल्याला दिसून येतं. देन वी हॅव द सब सरफेस वॉटर लॉगिंग राईट. लोअर लेयर्स ऑफ सॉईलमध्ये काय होतं की वॉटर लॉगिंग क्रिएट होऊ शकतं. देन वी हॅव द व्हेजिटेशन डिग्रेडेशन होऊ शकतं. आणि लँडस्लायडिंग जो आहे हा मोस्टली माउंटेन एरियाजमध्ये आपल्याला दिसून येतं राईट. आता लँडस्लायडिंगचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर उत्तराखंड राईट. उत्तराखंडमध्ये आपल्याला माहिती आहे की काही आय थिंक 2013च्या आसपास काय झालं होतं, मोठ्या प्रमाणावर तिथे काय झालं होतं, ढगफुटी झाली होती आणि बरेचसे जे की लोक होते तर ते काय होते तिथे गुंतले होते राईट. तिथे मोठ्या प्रमाणात ते लँडस्लायडिंग झालं होतं. काय क्लाउड बर्स्ट झाला, क्लाउड बर्स्टसोबत त्या ठिकाणी पाणी खूप जास्त झालं, फ्लडिंग झाली आणि त्या फ्लडिंगसोबत जे आहे मोठे मोठे डोंगर अक्षरशः धसायला सुरुवात झाली होती राईट. त्याला म्हणतात लँडस्लायडिंग. तर ते लँडस्लायडिंगचा इश्यू तशा एरियाजमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो इन द रिजन ऑफ दिस उत्तराखंड. देन आपल्याकडे पुढचं आहे टाईप्स ऑफ सॉईल डिग्रेडेशनमध्ये दॅट इज सॉईल फर्टिलिटी डिक्लाइन राईट. सॉईल फर्टिलिटी पण डिक्लाइन होताना आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसते. म्हणजेच त्यासोबतच आपण म्हणू शकतो की ऑइल कार्बन आपला जो की ऑर्गॅनिक कार्बन जो आहे सॉईलमधला तो आपल्याला कमी होताना दिसला की सॉईलची फर्टिलिटी पण लूज होताना दिसेल. जे की न्यूट्रिएंट्स आहेत सॉईलमधले ते कमी होताना दिसतात. अदर डिग्रेडेशन आहेत जसं की बघा मायनिंगमुळे होत असतं, इंडस्ट्रियल वेस्ट जर का ॲप्लिकेशन केलं त्यामुळे होतं, किंवा स्नो कवर्ड जो एरिया असेल त्यामुळे पण काय होतं डिग्रेडेशन सॉईलची आपल्याला होताना दिसते राईट. सो आता कॉजेस ऑफ डिग्रेडेशन राईट. तर सॉईल जी आहे ही का बरं डिग्रेड होताना आपल्याला दिसून येते. जस्ट अ मिनिट. ओके, सो कॉजेस ऑफ डिग्रेडेशन काय, ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द व्हेजिटेटिव्ह कवर. बघा खूप जास्त आपल्याला माहिती की जे की जंगल एरिया असतो राईट, बऱ्याचदा तिथे काय होतं की तिथला जो काही व्हेजिटेटिव्ह कवर असतो राईट, एखादा डोंगर आहे राईट, तर तिथे काय होतं बऱ्याचदा फार्मर्स काय करतात, चरण्यासाठी काय करतात, प्राण्यांना पाठवून देतात राईट. गायी असतील, म्हशी असतील तर त्यांना काय करतात, चरण्यासाठी पाठवून देतात. आता एक लिमिटपर्यंत जर का तिथे प्राणी गेले ग्रेझिंगसाठी तर इट्स ओके, पण एक त्याच्या लिमिटपेक्षा जर का खूप जास्त जायला लागले तर नॅचरली ते काय करतात, पूर्णपणे ग्रास कवर काय करतात, खाऊन टाकतात. आणि त्याच्यामुळे जे आहे नॅचरली त्या स्लोप्सवरती जे आहे जे की गवत आहे ते कमी झाल्यामुळे काय होतं की लँड एक्सपोज होते आणि जेव्हा जेव्हा पाऊस होईल तेव्हा तिथली काय होईल, माती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वॉटर इरोजन आपल्याला होताना दिसतं. तर एक प्रकारे काय झालं, ओव्हर एक्सप्लॉयटेशन झालं त्या व्हेजिटेटिव्ह कवरचं. सेकंड वन वी हॅव दॅट इज द इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी राईट. त्याच्यानंतर लँड यूज कन्व्हर्जन असेल. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सॉईल न्यूट्रिएंट मायनिंग राईट. मायनिंगचे जे काही इश्यूज असतात ते आपल्याला दिसून येतात. देन इनॲप्रोप्रिएट इरिगेशनमध्ये बघा आपल्याला सरफेस इरिगेशनमध्ये जर का आपण खूप जास्त जर का फ्लडिंगमध्ये टाईपमध्ये जर का आपण इरिगेशन दिलं तर त्यामुळे पण काय होतं, लँडचं आपल्याला डिग्रेडेशन होताना दिसतं. सॉईल कशी सलाईन आपल्याला होताना दिसते ड्यू टू इनॲप्रोप्रिएट इरिगेशन प्रॅक्टिसेस. सॉईल न्यूट्रिएंट मायनिंग. आता हे सॉईल न्यूट्रिएंट मायनिंग म्हणजे काय, आपण असं म्हणू शकतो की खूप जास्त जे की हेवी फीडर क्रॉप्स आहेत. काय आहे, हेवी फीडर क्रॉप्स राईट. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर मेज आहे राईट. कंटिन्युअसली तुम्ही एकाच शेतावरती काय केलं, खरीफमध्ये पण मक्का लावली, रब्बीमध्ये पण मक्का लावली राईट, आणि त्यानंतर पुन्हा समरमध्ये पण काय केलं, लावली, मेजच लावला.
तर कंटिन्युअसली मेज हा जो आहे हा काय हेवी फीडर क्रॉप आहे. याला खूप मोठ्या प्रमाणावरती हे काय करतं, न्यूट्रिएंट एक्झॉशन करण्याचं काम जमिनीमधून करत असतं. तर यामुळे काय होतं की कंटिन्युअसली सिंगलच क्रॉप हे हेवी फीडर क्रॉप लावल्यामुळे काय होतं की टॉप लेअर जो असेल सॉईलचा त्याच्यामधनं मोठ्या प्रमाणावरती न्यूट्रिएंट जे आहेत ते आपल्याला त्याची लेवल कमी होताना दिसून येईल. आणि 2-3 वर्ष जर असं कंटिन्यू मेज लावत राहिले तर त्या एरियामधलं जे आहे, त्या शेतामधलं जे आहे, आपल्याला न्यूट्रिएंट लेवल खूप कमी होताना दिसते आणि तिथलं यील्ड पण जे आहे ते पडताना दिसतं. राईट. तर त्याच्यामुळे काय आहे, आपण क्रॉप रोटेशन करा असं रेकमेंड करत असतो. क्रॉप रोटेशन करायला आपण रेकमेंड करत असतो टू अवॉइड दिस सॉईल न्यूट्रिएंट मायनिंग. देन डिफॉरेस्ट्रेशन एक इश्यू आहे. ओव्हर ग्रेझिंग आपण सांगितलंच. देन ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस असतात, काही फॉल्टी ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस असतील, त्याच्यामुळे पण काय होतं, डिग्रेडेशन सॉईलची आपल्याला होताना दिसून येते. सो फॅक्टर्स अँड प्रोसेसेस ऑफ दी सॉईल डिग्रेडेशन. तर कोणकोणते फॅक्टर्स आहेत, प्रोसेसेस आहेत ज्यामुळे आपल्याला सॉईल डिग्रेडेशन होताना दिसते. तर बघा 3 आहेत मेजरली बघायला गेलं, फिजिकल प्रोसेस, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रोसेसेस. आता फिजिकल प्रोसेसमध्ये काय होतं की स्ट्रक्चरल डिक्लाईन, सॉईलचं स्ट्रक्चर डिक्लाईन होईल. कॉम्पॅक्शन आपल्याला सॉईलमध्ये होताना दिसेल का, आता हेवी इम्प्लिमेंट्स आपण जमिनीवरती चालतात. राईट. मोठ्या प्रमाणावर आपल्याला माहिती की आता आपण ट्रॅक्टर्सचा वापर करतो. राईट. ट्रॅक्टर्स असतील, हार्वेस्टर्स असतील. राईट. आता ट्रॅक्टर्स, हार्वेस्टर हे मोठे मोठे हेवी इम्प्लिमेंट ज्यावेळेस शेतावरनं चालतात त्यावेळेस काय होतं, एक मोठ्या प्रमाणावरती जो की सॉईलमधला जो की सबसर्फेस लेअर आहे तो काय होतो, कॉम्पॅक्शन त्याची होत चालते. आणि तो एकदा खालचा लेअर जर का कॉम्पॅक्ट झाला तर त्यामुळे आपल्याला माहिती आहे की जे की रूट सिस्टम जे आहे, जेव्हा ते डीप पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेस ते त्या रूट्सला प्रॉब्लेम कॉज होतो फॉर द रूट डेव्हलपमेंट. आणि त्यामुळे क्रॉपची हेल्थ जी आहे ती आपल्याला खराब होताना दिसते. सो दॅट इज दिस सॉईल कॉम्पॅक्शन पण काय आहे, मोठ्या प्रमाणावरती कन्सर्न आहे. देन इरोजनमध्ये विंड आणि वॉटर इरोजन आहे. हाय सॉईल टेम्परेचर आहे. देन लिचिंग ऑफ न्यूट्रिएंट्स. राईट. लिचिंग ऑफ न्यूट्रिएंट्स हा एक मेजर कन्सर्न आहे. आपल्याला माहिती आहे की सध्याचे जे की आपण फर्टिलायझर्स वगैरे पण वापरतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लिचिंग लॉसेस आपल्याला होताना दिसतात. स्पेशली युरिया असेल किंवा नायट्रेट फर्टिलायझर्स असतील. राईट. नायट्रोजनचे रिलेटेड अमोनिकल फर्टिलायझर्स आहेत, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लिचिंग लॉसेस आपल्याला होताना दिसून येतात. राईट. इट इज अ मोबाईल न्यूट्रिएंट नायट्रोजन, त्यामुळे लिचिंग लॉसेस खूप होताना दिसतात. तर ते पण आपल्याला कर्टेल करण्याची गरज आहे. सो केमिकल प्रोसेसेसमध्ये बघा काय की न्यूट्रिएंट इम्बॅलन्स. राईट. फर्टिलिटीचं काय होतं, डिप्लिशन होतं आहे सॉईलच्या. देन सलनायझेशन असेल म्हणजे काय की सॉईलमध्ये जे काय सॅलिनिटी जी आहे ती आपल्याला राईज होताना दिसते. किंवा कॅल्केरियस सॉईल्स म्हणजे काय, सॉईलमध्ये काय आहे, कॅल्शियमचं ॲक्युमुलेशन आपल्याला मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल. सोडिसिटी. राईट. की सोडियमचा कंटेंट जो आहे सॉईलमध्ये, सोडियम याचा कंटेंट जो आहे हा आपल्याला वाढलेला दिसतो. ॲसिडिफिकेशन म्हणजे सॉईलचा pH काय होतो, इट विल बी लेस दॅन 7. राईट. 5-4 असा जो आहे सॉईलचा pH आपल्याला होताना दिसतो. राईट. देन वी हॅव द मार्शी लँड्स. राईट. मार्शी लँड जो आहे हा पण एक कॉज ऑफ कन्सर्न आहे, जिथे खूप जास्त मोठ्या एक प्रकारे दलदलीची जमीन ज्याला आपण म्हणतो. राईट. खूप जास्त पाणी जिथे तुंबलेलं असतं त्याला आपण मार्शी लँड आपण म्हणतो. देन सबमर्ज ज्या काही सॉईल असतात. राईट. जसं की सबमर्ज सॉईलमध्ये मोस्टली काय ग्रो होतं, मॅनग्रोव्ह. राईट. आपल्या मुंबईच्या जर किनारपट्टीवर तुम्ही बघितलं असेल, कोकणामध्ये मुंबईच्या वगैरे त्या किनारपट्टीवर, तर आपल्याला मॅनग्रोव्हचे झाडं मोठ्या प्रमाणावरती दिसतात. राईट. खाडीच्या एरियामध्ये. तर ते काय सबमर्ज सॉईल्समध्ये मॅनग्रोव्हजच त्या ठिकाणी ग्रो होऊ शकतात. देन वी हॅव द ॲसिड सल्फेट सॉईल्स. राईट. ॲसिड सल्फेट सॉईल्स ज्या असतात त्या, ज्याचं pH किती आहे 4.5 पेक्षा पण कमी आपल्याला दिसतं. राईट. सो लँडस्लायडिंग एक अनदर इश्यू त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. बायोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये बघा सॉईल बायोडायव्हर्सिटी डिक्रीज होते. ओके. त्यासोबतच बघा ऑर्गॅनिक मॅटर जो आहे सॉईलमधला तो कमी होतो. इंटेन्सिव्ह कल्टिवेशन होत असते. सॉईल पोल्युशन कॉज होतं. डिफॉरेस्टेशन आहे, फॉरेस्ट फायर आहेत. तर असे मल्टिपल रिझन्स असतात ज्याच्यामुळे जे आहे सॉईल काय होते, डिग्रेड होताना आपल्याला दिसून येते. आता सॉईलचं जर का प्रोडक्टिव्हिटीवरती आपण याचा जर का इम्पॅक्ट बघितला. राईट. तर सॉईल प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपण सगळ्यात पहिले बघूया पॉझिटिव्ह काय होतं. तर कॉन्झर्वेशन टिलेजचा आपण वापर करू शकतो. क्रॉप रोटेशनचा वापर करावा. इम्प्रूव्ड ड्रेनेज सिस्टीम आपण डेव्हलप करावी. रेसिड्यूचं जे काय आहे मॅनेजमेंट करणं अपेक्षित आहे. न्यूट्रिएंटचे रेसिड्यूज, क्रॉप रेसिड्यूज असतील ते. त्यानंतर वॉटर कॉन्झर्वेशन करणं अपेक्षित आहे. टेरेसिंग. राईट. टेरेसिंग म्हणजे काय की सपोज जर का हे असं माउंटेन एरिया आहे आणि याच्यावरती आपण अशा स्लोपवरती जर का शेती करत राहिलो तर काय होईल, नॅचरली सॉईल जी आहे ती काय होते, ती लूज होते. आपल्याला माहिती आहे ॲग्रिकल्चर करताना, आणि त्यामुळे सॉईलचं इरोजन मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतं. त्यामुळे अशा वेळेस काय करायचं, सॉईलला लेवल आपण करत असतो. राईट. मग आपण इथे काय करतो की हे जे माउंटेन असेल, राईट, तर याला आपण काय करतो, असं आपण टेरेसेस डेव्हलप करतो. राईट.
आणि मग या टेरेसवरती या फ्लॅट सरफेसवरती मग आपण शेती त्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे काय होतं, सॉईलचं कॉन्झर्वेशन होतं, वॉटरचं कॉन्झर्वेशन होतं, राईट. तर ती टेरेसिंग जी आहे त्या प्रकारे मॅनेजमेंट करणं अपेक्षित आहे. कंटूर फार्मिंग करणं, इफिशियंट न्यूट्रिएंट यूज करणं देखील अपेक्षित असते. देन ग्रीन मॅन्युअरिंग आहे, राईट. यूज ऑफ दी सिस्बिनिया, राईट, सिस्बिनिया ॲक्युलेटा वगैरे जे आहे तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे, ढेंच्याचा वापर करायचा आहे ग्रीन मॅन्युअरिंगसाठी, सो दॅट वी कॅन मेंटेन द सॉईल ऑर्गॅनिक कार्बन. सो इम्प्रूव्ड न्यूट्रिएंट सायकलिंग, देन सॉईल क्लायमेट त्या ठिकाणी मेंटेन करणं, इम्प्रूव्ह करणं ते गरजेचं आहे. सॉईलवरती ऑर्गॅनिक मल्च, ओके, ऑर्गॅनिक मल्चिंग त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं आहे, राईट. इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस डेव्हलप करणं, ज्याच्यामध्ये काय आहे की आपण ऑर्गॅनिक पण फर्टिलायझर्सचा वापर करणार, ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचा, त्यासोबत केमिकल फर्टिलायझर्सचा पण करणार, त्यासोबत आपण बायो फर्टिलायझर्सचा पण काय करणार, यूज करणार, राईट. सो इंटिग्रेटेड वेमध्ये जे आहे फार्मिंग जिथे केले जाते त्याला आपण इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असं म्हणतो. आणि असं जर आपण केलं तर आपली सॉईलची जी की प्रोडक्टिव्हिटी आहे ती आपल्याला राईज होताना दिसून येते, राईट, विदाऊट एनी डिग्रेडेशन. पण तेच जर का त्या ठिकाणी जर आपण इकडच्या या पॉझिटिव्ह या सगळ्या प्रॅक्टिसेस जर का फॉलो नाही केल्या तर निगेटिव्ह साईडला बघा काय, तर सॉईल इरोजन होतं, राईट. न्यूट्रिएंट रन ऑफ लॉस होताना दिसेल, वॉटर लॉगिंग होताना दिसेल, डेझर्टिफिकेशन मोठ्या प्रमाणावरती होताना दिसेल, राईट. जर का विंड इरोजनला जर आपण कंट्रोल नाही केलं, राईट, जर का आपण डिफॉरेस्ट्रेशनला जर का आपण कंट्रोल नाही केलं तर आपल्याला डेझर्टिफिकेशन होताना दिसेल, राईट. ॲसिडिफिकेशन आहे, कॉम्पॅक्शन ऑफ द सॉईल, क्रस्टिंग ऑफ द सॉईल, राईट. सलाईन सॉईलमध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रस्टिंगचा इश्यू आपल्याला दिसून येतो, राईट. देन ऑर्गॅनिक मॅटर तर लॉस होतानाच दिसतोय आपल्याला, ऑर्गॅनिक कार्बन सॉईलमधला कमी होत जातोय, सलायनायझेशन ऑफ सॉईल, न्यूट्रिएंट डिप्लिशन बाय द लिचिंग, त्यानंतर टॉक्सिकंट ॲक्युम्युलेशन आपल्याला होताना दिसतात. देन कॅल्कॅरियसनेस म्हणजे कॅल्शियमचं मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी ॲक्युम्युलेशन होतं सॉईलमध्ये, सोडिसिटी, इन्क्रीज इन द सॉईल pH, त्यानंतर ॲसिड सल्फेट सॉईलचं पण काय होतं, राईज होताना आपल्याला कोस्टल एरियाजमध्ये दिसून येतो. सो प्रोसेसेस ऑफ सॉईल डिग्रेडेशन जर आपण बघितल्या, सो डिग्रेडेशन ऑफ द फिजिकल प्रॉपर्टीज, ओके, जे की फिजिकल प्रॉपर्टीज असतील तर यांचं डिग्रेडेशन कशामुळे होतं, तर ड्यू टू द सरफेस क्रस्टिंग अँड कॉम्पॅक्शन थ्रू द इम्पॅक्ट ऑफ रेन ड्रॉप, राईट. जे की पाऊस पडतो त्याच्या रेन ड्रॉपचा डायरेक्ट इम्पॅक्ट जर का असेल सॉईलवरती, राईट, सॉईलवरती जर का व्हेजिटेटिव्ह कव्हर नसेल, जर का ओपन सॉईलवरती रेन ड्रॉप्स पडत असतील त्यावेळेस कॉम्पॅक्शन, सरफेस क्रस्टिंग मोठ्या प्रमाणावर होते. त्यानंतर ॲनिमल हूव्जमुळे, फार्म मशिनरी वेळोवेळी फिरल्यामुळे पण त्या ठिकाणी कॉम्पॅक्शन आपल्याला होताना दिसतं. देन लॉस ऑफ द टॉप सॉईल स्ट्रक्चर थ्रू एक्सेसिव्ह टिलेज, राईट, अँड लॉस ऑफ द सॉईल ऑर्गॅनिक मॅटर. Then we have the subsoil compaction due to the passage of heavy machinery किंवा प्लोईंग टू द कॉन्स्टंट डेप्थ, राईट. एक कॉन्स्टंट डेप्थला जर का आपण प्लोईंग करत राहिलो तर काय होतं, त्याच्या खालचा जो लेअर आहे तो काय होतो, खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती कॉम्पॅक्शन आपल्याला होताना दिसेल. केमिकल प्रॉपर्टीजचं डिग्रेडेशनमध्ये बघा काय, डिक्लाइन इन नंबर अँड द अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स, राईट. NPK, सेकंडरी मायक्रो न्यूट्रिएंट्स वगैरे जे असतात त्यांचं काय होतं, अवेलेबिलिटी कमी कमी होत जाते. केमिकल इम्बॅलन्सेस होतात किंवा काही वेळेस टॉक्सिसिटीज पण होऊ शकतात न्यूट्रिएंट्सचा, कारण की जर का आपण ॲप्रोप्रिएट जर का आपण न्यूट्रिएंट जर का ॲप्लिकेशन नाही केलं तर अशा वेळेस या अशा टॉक्सिसिटीज, काही याच्या डेफिशियन्सीज आपल्याला होताना दिसतात. सो चेंजेस इन द सॉईल pH अँड सॉल्ट, कॅल्कॅरियस, सोडिसिटी, ॲसिडिटी, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे की प्रॉब्लेम्स आहेत हे त्या ठिकाणी सॉईल pHमुळे आपल्याला होताना दिसतं. देन अबनॉर्मल फर्टिलिटी स्टेटस ऑफ द सॉईल्स. देन अगेन बघा हायड्रोलॉजिकल प्रॉपर्टीज ज्या असतात, राईट, वॉटरशी रिलेटेड ज्या की प्रॉपर्टीज आहे सॉईल डिग्रेडेशनमध्ये त्या काय आहेत बघा. वॉटर लॉगिंग इन्व्हॉल्व्स अ राईज इन द वॉटर टेबल, बरोबर आहे. वॉटर लॉगिंग ज्यावेळेस होते त्यावेळेस नॅचरली जो वॉटर टेबल आहे तो काय होतो, तो राईज होतो क्लोज टू द सॉईल सरफेस ड्यू टू पुअर इरिगेशन प्रॅक्टिसेस किंवा मग लॉस ऑफ डीप रूटेड व्हेजिटेशन हुज वॉटर नीड्स वुड हॅव बीन केप्ट द वॉटर टेबल लो, राईट. तर काय होतं, वॉटर लॉगिंगमध्ये काय होतं, त्यामध्ये वॉटर टेबलची जे की लेवल आहे ती खूप जास्त राईज करते, सॉईलच्या जे की रूट झोन डेप्थ असते त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी वॉटर टेबल राईज होतो. त्यानंतर सेकंड वन वी हॅव दॅट इज द ॲरिडिफिकेशन, ओके. ॲरिडिफिकेशन म्हणजे काय की कमी पाणी असणं जमिनीमध्ये, राईट. ॲरिडिफिकेशन इन्व्हॉल्विंग अ डिक्रीज इन द सॉईल मॉइश्चर अवेलेबिलिटी टिपिकली ड्यू टू द रिड्युस्ड रेन वॉटर इन्फिल्ट्रेशन फॉलोइंग डिटोरेशन इन द सॉईल फिजिकल स्ट्रक्चर. म्हणजे बघा की खूप जास्त एक्सेस वॉटर काय आहे, खूप जास्त एक्सेस वॉटर जर असेल तर काय होणार, वॉटर लॉगिंग होणार. आणि खूप जास्त लेस सॉईल मॉइश्चर जर का असेल, लेस सॉईल मॉइश्चर जर का प्रेझेंट असेल त्याच्यामुळे काय होणार, ॲरिडिफिकेशन, डेझर्टिफिकेशन कॉज होणार.
त्यामुळे आपल्याला कुठलीही एक्स्ट्रीम लेवल नको आहे. आपल्याला एक काय आहे, एक त्याचा मीडियम जे भाग आहे तो आपल्याला मेंटेन करायचा आहे. खूप जास्त पाणी पण नको आणि खूप कमी पण पाणी नको, राईट. देन आता आपण बघणार आहोत की सॉईल क्वालिटी आणि सॉईल हेल्थ हे दोन आपल्याला टर्म्स त्या ठिकाणी बघायचे आहेत. ओके, दॅट इज सॉईल क्वालिटी अँड सॉईल हेल्थ. सॉईल क्वालिटी इज द सॉईल कंडिशन टू प्रिडिक्ट इट्स प्रोडक्टिव्हिटी. सॉईल क्वालिटी इज अन इफेक्टिव्ह टूल फॉर मॉनिटरिंग द सॉईल फंक्शन. ठीक आहे, सॉईलचं जे काही फंक्शन आपल्याला जर का मॉनिटर करायचं असेल तर सॉईल क्वालिटी हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी फंक्शन आहे. सो accessing the soil quality involves measuring physical, chemical and biological soil properties and using these measured values to identify soil properties of the soil that may be inhibiting soil function or to monitor how changes in the management are affecting soil functions. Soil health बघा दुसऱ्या साईडला, soil condition to predict how soil functions. आता soil health म्हणजे काय, the capacity of a soil to function within ecosystem boundaries to sustain biological productivity, मेंटेन दी एन्व्हायरमेंटल क्वालिटी. आता हे जे आहे सॉईल क्वालिटी आणि सॉईल हेल्थ ह्या दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत, याला कन्फ्यूज करायचं नाही. ठीक आहे. सो सॉईल हेल्थ इज अ स्टेट ऑफ सॉईल मीटिंग इट्स रेंज ऑफ इकोसिस्टम फंक्शन्स ॲज ॲप्रोप्रिएट टू इट्स एन्व्हायरमेंट. in more colloquial terms, health of the soil arises from favorable interaction of all the soil components. राईट, आपल्याला माहिती आहे की सॉईलचे कंपोनंट्स काय काय आहेत, सॉईल मायक्रोबायोटा, प्लांट्स, ॲनिमल्स, हे जे की कंपोनंट्स आहेत या सगळ्यांचं जे की इंटरॅक्शन होतं ते जर हेल्दी असेल तर सॉईल हेल्थ पण काय असेल, गुड त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. सो इथे बघा त्या ठिकाणी आपल्याला खाली एक डायग्राम दाखवलेला आहे की सॉईल हेल्थ म्हणजे काय आहे की फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल जिथे इंटरॅक्शन तिन्ही त्या ठिकाणी होतात, या तिघांमधला हा जो सेंटर प्लेस आहे त्याला आपण सॉईल हेल्थ त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, इट इज गुड, राईट. देन आता सॉईल क्वालिटी आणि सॉईल हेल्थ हे काय आहे, हे दोघं इक्वल नाही आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे की सॉईल हेल्थ ही वेगळी आहे आणि सॉईल क्वालिटी जे आहे हे डिफरंट आहे. सो सॉईल क्वालिटी जे आहे इट इज द कॅपॅसिटी ऑफ स्पेसिफिक काइंड ऑफ सॉईल विदिन लँडस्केप्स टू सस्टेन द बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी, मेंटेन एन्व्हायरमेंटल क्वालिटी अँड प्रमोट प्लांट अँड ॲनिमल हेल्थ. त्याच जागेवरती सॉईल हेल्थ जर आपण बघितले, इट इज द कंडिशन ऑफ द सॉईल इन रिलेशन टू द पोटेन्शियल कॅपेबिलिटी टू सस्टेन बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी, मेंटेन एन्व्हायरमेंट क्वालिटी अँड प्रमोट प्लांट अँड ॲनिमल हेल्थ. या दोन डेफिनेशन वाटलं तर तुम्ही काय करा, नोट करून घ्या, राईट. कारण एक्झामला त्या ठिकाणी तुम्हाला जर विचारलं गेलं तर असं नको व्हायला की तुम्ही चुकीची त्या ठिकाणी आन्सर जे आहे ते टिक केलेलं आहे. सो सॉईल क्वालिटी इज डिफरंट अँड सॉईल हेल्थ इज डिफरंट. सो द रोल ऑफ ऑर्गॅनिक मॅटर काय आहे इन सॉईल फर्टिलिटी, बघा की फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल तिघांचं इंटरॅक्शन जिथे होतं, राईट, प्रॉपरली, राईट, हा जो सेंटर एरिया आहे तर तिथे जे आहे सॉईल फर्टिलिटी जी आहे ती हेल्दी त्या ठिकाणी मेंटेन झाली, आपण असं म्हणू शकतो. जिथे कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, अनायन एक्सचेंज कॅपॅसिटी, नायट्रोजनचं मिनरलायझेशन, त्यानंतर काय आहे स्लो रिलीज फर्टिलिटी आहे, तर सगळे मायक्रोन्यूट्रिएंट, NPK जे आहे सगळे न्यूट्रिएंट्स प्रॉपरली मिळतील. तर ते त्या इंटरॅक्शन जिथे होतं फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल या तिन्ही कंपोनंट जिथं प्रॉपरली इंटरॅक्ट होतात तिथे जे आहे सॉईल फर्टिलिटी चांगली मेंटेन राहते. ओके. देन सॉईल क्वालिटीचे इंडिकेटर्स आपण जर बघितले, राईट, तर सॉईल क्वालिटीमध्ये आपल्याला बघायचं आहे, जस्ट अ मिनिट, सॉईल क्वालिटीमध्ये आपल्याला बघायचं आहे की यामध्ये फिजिकल जे की इंडिकेटर्स आहेत तर ते कोणकोणते आहेत बघा. तर बल्क डेन्सिटी आहे, सॉईल टेक्स्चर, स्ट्रक्चर, ॲग्रिगेटची जी की स्टेबिलिटी असेल, राईट, त्यानंतर पोरोसिटी कशी आहे, प्लांट अवेलेबल वॉटर, हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी आणि इन्फिल्ट्रेशन कसं आहे. तर हे सगळे झाले फिजिकल पॅरामीटर्स, राईट. केमिकल पॅरामीटर्समध्ये काय काय येतं, ऑर्गॅनिक कार्बन असेल किंवा त्यानंतर नायट्रोजन किती आहे सॉईलमध्ये, फॉस्फरस, पोटॅश, सॉईल pH, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, कार्बोनेट्स, तर हे सगळे झाले केमिकल प्रॉपर्टीज. बायोलॉजिकलमध्ये काय येणार, मायक्रोबियल बायोमास किती आहे, मायक्रोबियल रेस्पिरेशन कशी आहे, राईट, एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी, राईट, जसं की DHA आहे, डिहायड्रोजिनेज ॲक्टिव्हिटी वगैरे आहे, तर हे कसे आहेत, अर्थवॉर्म्स कसे आहेत, निमॅटोड्सची हेल्थ कशी आहे. सो ऑल दिस टुगेदर मेक्स अप द बायोलॉजिकल कंपोनंट ऑफ द सॉईल क्वालिटी इंडिकेटर. आणि हे तिघं जे आहे फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल या तिघांचं एकत्रितपणे जे आहे आपण याला सॉईल क्वालिटी इंडेक्समध्ये आपण याला कन्सिडर करू शकतो. तेच बघा सॉईल इकोसिस्टमचे जे फंक्शन्स असतात जसे की क्लायमेट आणि वॉटर रेग्युलेशन त्या ठिकाणी आहे, न्यूट्रिएंट सायकलिंग आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, स्ट्रक्चर अँड स्टेबिलिटी असली पाहिजे सॉईलमध्ये. आता इथे बघा यांनी दाखवलं एक साईडला काय आहे
दॅट इज द डिग्रेडेड इकोसिस्टम. काय आहे? डिग्रेडेड इकोसिस्टम आहे. आणि तेच जर का चेंजेस जर का झाले सॉईल क्वालिटी इंडिकेटरमध्ये पॉझिटिव्हली, राईट, एनहॅन्स जर का सॉईल इकोसिस्टम फंक्शन जर झाले, तर तीच आपल्याला डिग्रेडेड इकोसिस्टम काय आहे आपण रिस्टोर त्या ठिकाणी करू शकतो, राईट. प्रॉपरली जे आहे तिथलं एन्व्हायरमेंट आपण मेंटेन करू शकतो. देन soil quality index, right, SQI, that is soil quality index. It is a measurable soil parameter that affects the capacity of soil to perform a specific function, right. The most common method for calculating SQI जे आहे हे कोणी अँड्र्यूजने त्या ठिकाणी डिस्क्राईब केली होती. इट कम्प्राइज ऑफ द 3 सक्सेसिव्ह स्टेप्स. सगळ्यात पहिले काय की सिलेक्टिंग की क्वालिटी इंडिकेटर्स, असाइनिंग अप्रोप्रिएट स्कोर्स अँड वेट फॉर इच इंडिकेटर, आणि इंटिग्रेट करायचे वेगवेगळे इंडिकेटर इंटू वन इंडेक्स व्हॅल्यू. तर असे एकत्रित प्रकारे जे आहे आपण सॉईल क्वालिटी इंडेक्स जो आहे हा तयार करत असतो. सो पोटेन्शियल सॉईल प्रॉपर्टीज काय आहे फॉर ॲक्सेसिंग दी सॉईल फंक्शन. तर सॉईल फंक्शनमध्ये बघा सबस्ट्रेट फॉर प्लांट ग्रोथ जे आहे ते, देन न्यूट्रिएंट रिझर्वॉयर आहे, ॲटमॉस्फिअरिक इंटरॅक्शन्स आहेत, स्टोरेज अँड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर आहे, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे. हे सगळे जे काय झाले दीज आर ऑल दी सॉईल फंक्शन्स. आणि यामध्येच बघा की फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय काय येतं, बल्क डेन्सिटी, ॲग्रिगेट स्टेबिलिटी, सॉईल डेप्थ आहे, देन वॉटर फिल्ड पोर्स स्पेस जो आहे हा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, देन इन्फिल्ट्रेशन रेट ऑफ द सॉईल, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे सॉईलची, राईट, वॉटर फिल्ड पोर स्पेस किती आहे. देन केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा EC ऑफ सॉईल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, देन SAR, सोडियम ॲड्झॉर्प्शन रेशो आहे, इनऑर्गॅनिक नायट्रोजन कंटेंट किती आहे, फॉस्फरस, pH, CO2, त्यानंतर NO फ्लक्स किती आहे, मिथेन, त्यानंतर अमोनियमचा फ्लक्स किती आहे, नायट्रेटचा नायट्रोजन कॉन्सन्ट्रेशन किती आहे. सो ऑल दीज आर दिस केमिकल प्रॉपर्टीज. अगेन बायोलॉजिकलमध्ये बघा की पोटेन्शियल मिनरलायझेशन किती आहे, मायक्रोबियल बायोमास किती आहे, सॉईलचा रेस्पिरेशन किती आहे, अर्थवर्मची पॉप्युलेशन किती आहे. तर याच्यावरती काय दीज आर ऑल दी पोटेन्शियल सॉईल प्रॉपर्टीज, ज्याच्यावरती सॉईल कशा प्रॉपरली फंक्शन करेल किंवा नाही ते त्या ठिकाणी डिसाईड होतं. सो सॉईल क्वालिटी काय आहे, इट इज द ॲबिलिटी ऑफ द सॉईल. ओके, व्हॉट इज सॉईल क्वालिटी? इट इज द ॲबिलिटी ऑफ द सॉईल टू परफॉर्म द फंक्शन नेसेसरी फॉर इट्स इंटेंडेड यूज, राईट. किंवा मग यालाच आपण म्हणू शकतो इट इज द कंटिन्यूड कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू फंक्शन ॲज अ व्हायटल लिव्हिंग सिस्टम, राईट. सॉईल क्वालिटी काय आहे, एक कंटिन्यूड कॅपॅसिटी आहे सॉईलची की एक प्रॉपरली लिव्हिंग सिस्टमसारखं ते काय करेल, विदिन इकोसिस्टम ग्रो करेल. अँड लँड यूज बाउंड्रीज it will sustain biological productivity to promote the quality of air, water, environment and to maintain plant, animal and human health. आता बघा बऱ्याचदा एक्झामला जर आलंच याच्यामधनं काय विचारलं जाऊ शकतं, तर सॉईल क्वालिटीची डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकते, सॉईल हेल्थची डेफिनेशन वेगळी विचारलं जाऊ शकते, राईट. हे या दोन गोष्टी तुम्हाला सेपरेटली व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे की डिग्रेडेशनचा एरिया किती आहे, राईट, आपल्या इंडियामध्ये, की वॉटर इरोजनमध्ये किती डिग्रेडेशन होतो आहे, विंड इरोजनमुळे किती आहे, तर विंडमुळे किती आहे तर 13.5 मिलियन हेक्टर्स आहे. आपण इनिशियली पहिल्याच स्लाईडमध्ये आपण सुरुवातीला बघितलं होतं, राईट. तर ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन सॉईल फंक्शनचं काय, इट इन्क्लूड्स सस्टेनेबल बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, ॲक्टिव्हिटी अँड प्रोडक्टिव्हिटी, रेग्युलेटिंग अँड पार्टिशनिंग वॉटर अँड सल्यूट फ्लो, त्यानंतर फिल्टरिंग, बफरिंग, डिग्रेडिंग, इमोबिलायझिंग and detoxifying organic and inorganic materials, right. So all this storing and cycling nutrients किंवा दुसरे जे की एलिमेंट्स असतात विदिन द अर्थ बायोस्फिअर, प्रोव्हाइडिंग फिजिकल स्टॅबिलिटी अँड सपोर्ट. तर दिस हे काय आहे, हे प्रकार सगळे जे आहेत सॉईलचे फंक्शन्स आहेत वेगवेगळे, राईट. पुन्हा तेच रिपीटेडली फ्रिक्वेंटली तेच येतं आहे आता. ओके, सो इंडिकेटर्स काय आहेत, तर प्रोव्हाइडिंग अ फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल सेटिंग फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, रेग्युलेटिंग अँड पार्टिशनिंग वॉटर फ्लो, स्टोरिंग अँड सायक्लिंग न्यूट्रिएंट्स अँड अदर एलिमेंट्स, supporting biological activity and diversity, then filtering, buffering, degrading, immobilizing and detoxifying organic, inorganic materials, providing mechanical support for living organisms and their structures. त्यानंतर आता हे इंडिकेटर जे आहेत हे का महत्त्वाचे आहेत, बिकॉज दे फोकस ऑन कॉन्झर्वेशन एफर्ट्स ऑन मेंटेनिंग अँड इम्प्रूव्हिंग द सॉईल कंडिशन, इव्हॅल्युएटिंग द सॉईल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस अँड टेक्निक्स, रिलेटिंग द सॉईल क्वालिटी टू दॅट ऑफ द अदर रिसोर्सेस, टू कलेक्ट द नेसेसरी इन्फॉर्मेशन टू डिटरमाइन ट्रेंड्स, त्यानंतर डिटरमाइनिंग द ट्रेंड्स इन हेल्थ ऑफ द नेशन सॉइल्स, गायडिंग अ लँड मॅनेजर डिसिजन. आता बघा ज्यावेळेस सॉईलचं जर का आपण फंक्शन बघितलं की सॉईल फॉर्मेशनचं जर का फंक्शन जर बघितलं तर काय काय आपल्याला माहिती आहे, ClORPT, राईट. क्लोरॉप्ट आपल्याला हे माहिती आहे की दिस इज अ सॉईल फॉर्मेशनचं काय आहे हे इक्वेशन आहे, राईट.
सॉईल फॉर्मिंग इक्वेशन आहे. तर CL म्हणजे काय इथे की सॉईल फॉर्म होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे क्लायमेट, राईट. CL म्हणजे काय क्लायमेट. O म्हणजे काय ऑर्गॅनिझम, राईट, ऑर्गॅनिझम्स आहेत. त्याच्यानंतर R म्हणजे काय आहे रिलीफ, राईट, टोपोग्राफी रिलीफ वगैरे जे आहे. P म्हणजे काय आहे, P म्हणजे आहे पॅरेंट मटेरियल, बरोबर आहे, काय आहे पॅरेंट मटेरियल आहे. आणि T म्हणजे आहे टाईम, राईट. सो हे असे जे 5 महत्त्वाचे फॅक्टर आहेत ज्याच्यावरती काय आहे सॉईल फॉर्मेशनची प्रोसेस डिपेंड करते. तर प्रॉपरली जे की क्लायमेट असेल, राईट, जे की क्लायमेट आहे, सपोज कोकणसारखं जर का आपल्याला क्लायमेट भेटलं की हॉट आहे, ह्युमिड क्लायमेट आहे, हेवी रेनफॉल एरिया आहे, तर अशा एरियामध्ये काय होतं की नॅचरली जी की सॉईल डेव्हलप होणार आहे तर तिच्यामधनं काय टॉप लेअर्समधनं जो आहे बेसेस जे असतात तर ते काय वॉश ऑफ होऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळे तिथली सॉईल कशी होणार आहे, तिथली सॉईल ॲसिडिक सॉईल म्हणून आपल्याला लॅटरायटिक ॲसिडिक सॉईल डेव्हलप होताना दिसेल. आता ऑर्गॅनिझम, राईट, O म्हणजे काय ऑर्गॅनिझम. आता ॲसिडिक सॉईल जर डेव्हलप झाली सपोज अशा एरियाजमध्ये, तर ॲसिडिक सॉईलमध्ये आपल्याला माहिती आहे की फंगस त्या ठिकाणी जास्त प्रिडॉमिनंट असतं, राईट. ॲसिडिक सॉईलमध्ये फंगस प्रिडॉमिनंट असतं. त्याच्यानंतर बॅक्टेरिया कसं आहे, बॅक्टेरिया ॲक्टिनोमायसेट हे जे आहे हे थोडे अल्कलीन किंवा न्यूट्रल सॉईलमध्ये आपल्याला जास्त डॉमिनेट होताना दिसतात, राईट. त्यामुळे ऑर्गॅनिझम पण डिफाईन करतात की सॉईल टाईप कशी असेल किंवा कोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम त्या पर्टिक्युलर सॉईलमध्ये टिकून येतील. सो रिलीफ कसं आहे, रिलीफ म्हणजे काय की टोपोग्राफी, ओके, टोपोग्राफी की सॉईल जी आहे ती कशी आहे प्लॅट्यू एरिया आहे की त्या ठिकाणी वर खाली जमीन आहे, राईट. तर त्याच्यावरती ते टेरेन कसं आहे त्याच्या बेसिसवरती सॉईल इरोजन किती होणार किंवा त्या ठिकाणी सॉईल डेव्हलपमेंट प्रोसेस कशी होणार, सॉईल डिग्रेडेशन कशी होणार, ती त्या रिलीफवरती डिपेंड करते. देन वी हॅव द पॅरेंट मटेरियल कसं आहे, राईट. पॅरेंट मटेरियलच जर का ॲसिडिक सोर्स असेल तर नॅचरली ती सॉईल डेव्हलप होणार आहे, ती ॲसिडिक होणार आहे. जर का पॅरेंट मटेरियल जे आहे तर त्याचं बेसिकली त्याची प्रॉपर्टीज काय आहेत त्या पण डिफाईन करणार की तिथली सॉईल कशी तयार होणार आहे. आणि ऑफकोर्स टाईम, की प्रत्येक गोष्ट जी की सॉईल फॉर्मेशन प्रोसेस असेल, सॉईल डिग्रेडेशन प्रोसेस असेल, त्याला एक ठरलेला कालावधी आपल्याला जाताना दिसतो. त्यामुळे ऑल दिस फॅक्टर्स टुगेदर फॉर्म दी सॉईल, राईट. आणि या फॅक्टर्सवरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सॉईल डिग्रेडेशन पण जे होताना दिसते याच फॅक्टर्सवरती आपल्याला होताना दिसून येते. सो कॅटेगरायझेशन जर आपण बघितलं सॉईल क्वालिटी इंडिकेटर्सचं, त्यामध्ये व्हिज्युअलमध्ये जर बघितलं आपण देन वी आर द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅटेगरायझेशन. त्यामध्ये बघा व्हिजिबल इंडिकेटर्समध्ये काय येतात की जे आपल्याला ओळखू शकतो, ज्याला आपण बघूनच की फोटोग्राफिक इंटरप्रिटेशन करू शकतो. सॉईल कलर आपल्याला बदलताना दिसतो. त्यानंतर इफेमेरल गलीज, पॉन्डिंग किंवा रन ऑफ होताना दिसतो पाण्याचा. वॉटर रिस्पॉन्स आणि वीड स्पीसीज कशा आहेत त्या आपण त्याच्यावर आपण इंडिकेट करू शकतो की सॉईल कशा पद्धतीने त्या ठिकाणी चेंज होती आहे. त्यानंतर ब्लोईंग सॉईल अँड डिपॉझिशन, राईट, म्हणजे काय झालं एक प्रकारे विंड इरोजन आपण त्या ठिकाणी बघू शकतो, व्हिज्युअल आहे तो. त्यानंतर आहे व्हिजिबल ॲपिरन्स फॉर दी सॅलिनिटी अँड सोडिसिटी. सॅलिनिटी कशी बघणार आपण की जो की सॉईलचा टॉप लेअर आहे, ओके, सॉईलचा टॉप लेअर कसा दिसणार आपल्याला व्हाईट दिसणार, राईट. व्हाईट क्रस्ट फॉर्मेशन होताना जर का दिसत असेल सॉईलच्या टॉप लेअरला, याचा अर्थ आपली जी सॉईल आहे ती काय होते हळूहळू सलाईन होताना आपल्याला दिसत आहे. देन वी हॅव द फिजिकल इंडिकेटर्स, राईट. फिजिकल इंडिकेटर्समध्ये बघा काय काय की टॉप जे की सॉईलची डेप्थ आहे ती किती आहे, बल्क डेन्सिटी सॉईलची किती आहे, पोरोसिटी किती आहे, राईट. देन वी हॅव द ॲग्रिगेट स्टॅबिलिटी किती आहे, इन्फिल्ट्रेशन किती आहे, राईट. देन वी हॅव द टेक्स्चर किंवा क्रस्टिंग कशी आहे सॉईलची, कॉम्पॅक्शन होतं आहे का सॉईलचं. त्यानंतर जर्मिनेशन, सीडलिंग इमर्जन्स, रूटची ग्रोथ कशा प्रकारे अफेक्ट होते का, त्यावरती आपण त्या ठिकाणी अशा फिजिकल इंडिकेटर्स आहेत त्याच्यावरती आपण डिसाईड करू शकतो की सॉईलची हेल्थ वगैरे क्वालिटी कुठे चालली आहे. देन अरेंजमेंट ऑफ द सॉलिड पार्टिकल्स अँड पोर्स, तर त्या बेसिसवरती पण आपण जे काही आहे सॉईलचं स्ट्रक्चर आपल्याला इथे डिसाईड होताना दिसतं. सॉईल स्ट्रक्चर, राईट. सॉईल स्ट्रक्चर प्लेटी आहे की त्या ठिकाणी क्युबिकल आहे, कॉलमनार आहे, ते त्या बेसिसवरती त्याच्या अरेंजमेंट ऑफ सॉईल पार्टिकल्सवरती ठरताना दिसतं. देन केमिकल इंडिकेटर जर का आपण बघितले तर त्यामध्ये केमिकलमध्ये आपल्याला माहिती आहे की pH, सॅलिनिटी, ऑर्गॅनिक मॅटर आहे. त्यानंतर NPK कंटेंट आहे. नंतर CEC म्हणजे काय कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे, न्यूट्रिएंटची सायकलिंग आहे, राईट. प्रत्येक जे की एलिमेंट आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. केमिकल कंडिशन, हाऊ इट इज अफेक्टिंग द सॉईल आणि प्लांट रिलेशन. त्यानंतर वॉटर क्वालिटी एक महत्त्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी आहे. बफरिंग कॅपॅसिटी सॉईलची किती आहे. त्यानंतर त्यामुळे होणारे अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स कसे आहेत. देन मोबिलिटी ऑफ कंटॅमिनंट्स, राईट. कंटॅमिनंट जे असतात म्हणजे कोणते हेवी मेटल्स आहेत, राईट.
तर हेवी मेटल्स जसं की कॅडमियम आहे, तर त्यांचं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते पण मोठ्या प्रमाणावरती केमिकल इंडिकेटरमध्ये इंडिकेट करतो ऑफ दी सॉईल हेल्थ. देन बायोलॉजिकल इंडिकेटर्स बघा, मायक्रो आणि मॅक्रो ऑर्गॅनिझम आहेत, त्यांची हेल्थ कशी आहेत, अर्थवर्म्स आहेत, राईट, नेमॅटोड, टर्माइटचे पॉप्युलेशन आहे, त्यानंतर रेस्पिरेशन रेट कसं आहे, राईट, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. त्यानंतर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीमध्ये जर बघायचं झालं तर आपण फंगल, बॅक्टेरियल, राईट, ॲक्टिनोमायसाइट, ॲक्टिनोमायसिट्स यांचं जे काही आहे काय CFU काउंट घेतात. काय म्हणतात CFU म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट. तर यांची काय टेस्टिंग केल्या जाते, त्याच्यावरती आपण बायोलॉजिकल इंडिकेटर आपण इंडिकेट करू शकतो सॉईलमध्ये. देन मेजरमेंट ऑफ द वीड सीड नंबर्स, पॅथोजनचं किती पॉप्युलेशन आहे, सॉईल ॲनिमल्सची ॲक्टिव्हिटी कशी आहे, त्यांची पॉप्युलेशन कशी आहे, बेनिफिशियल आणि हार्मफुल ऑर्गॅनिझम्स किती आहेत सॉईलमध्ये. दिस ऑल इंटिग्रेटेड वेमध्ये हे सगळे काय करतात, बायोलॉजिकल इंडिकेटर जे आहेत ते सॉईलचे इंडिकेट करताना आपल्याला दिसून येतात. सो सॉईल क्वालिटी जर आपण बघितलं, सॉईल क्वालिटी काय सांगते, सॉईल कंडिशन्स टू प्रिडिक्ट इट्स प्रोडक्टिव्हिटी. बरोबर आहे की सॉईल क्वालिटी काय सांगते की सॉईलची कंडिशन कशी आहे ज्याच्यावरून आपण त्याची प्रोडक्टिव्हिटी सॉईलची प्रिडिक्ट करू शकतो. तेच जर का सॉईल हेल्थ काय आहे, तर इट इज द सॉईल कंडिशन टू प्रिडिक्ट हाऊ सॉईल फंक्शन. ठीक आहे, तर सॉईलचं फंक्शन कशी करणार आहे सॉईलची कंडिशनवरती डिपेंड करतं आणि त्यालाच आपण सॉईल हेल्थ असं म्हणतो. सो सॉईल हेल्थमध्ये जर आपण बघितलं तर काय आहे, द कंटिन्यूड कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू फंक्शन ॲज अ व्हायटल लिव्हिंग इकोसिस्टम अँड दॅट विल सस्टेन ह्युमन्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर याच्यामध्ये बघा गुड वॉटर इन्फिल्ट्रेशन आहे आणि ड्रेनेज आहे. त्यानंतर यील्ड सपोर्ट करणं असेल, हाय क्रॉप क्वालिटी असेल, डायव्हर्स सॉईल ऑर्गॅनिझम्स टिकून ठेवणं असेल, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी असणं अपेक्षित आहे. देन इट विल रिड्यूस द ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स, स्टोअर कार्बन, then retains and recycles nutrients, right, supplies the nutrients to the plants, stores the water properly in the soil. So हे काय झाले, these are all the function of this soil health. चांगल्या हेल्दी सॉईलचं कॅरेक्टर काय, बरोबर आहे, हे पण बघणं गरजेचं आहे की चांगली हेल्दी सॉईल म्हणजे काय, की जिची सॉईल टिल चांगली आहे, राईट, त्याची काय आहे सॉईल टिल जी आहे ती गुड सॉईल टिल असली पाहिजे. सफिशियंट न्यूट्रिएंट सप्लाय असणं अपेक्षित आहे, NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, राईट, मायक्रोन्यूट्रिएंट्स या सगळ्यांचं काय पाहिजे, ऑप्टिमम न्यूट्रिएंट सप्लाय होणं अपेक्षित आहे. आणि ऑप्टिमम न्यूट्रिएंट सप्लाय होण्यासाठी सॉईलचं जे की pH आहे हे कसं असलं पाहिजे, न्यूट्रल असलं पाहिजे. 6.5 to 7.5 pH मध्ये जे आहे ऑप्टिमम न्यूट्रिएंट सप्लाय आपल्याला होताना दिसतो. स्मॉल पोल्युशन ऑफ द प्लांट, पॅथोजन अँड इन्सेक्ट पेस्ट, लार्ज पॉप्युलेशन ऑफ बेनिफिशियल ऑर्गॅनिझम. बरोबर आहे की प्लांटचे पॅथोजन असतील, इन्सेक्ट पेस्ट असतील ते कमी पाहिजे आणि बेनिफिशियल ऑर्गॅनिझम जे असतील ते जास्त पाहिजे. त्यानंतर लो वीड प्रेशर, वीडचा प्रॉब्लेम कमी पाहिजे सॉईलमध्ये. इंटरनल ड्रेनेज चांगलं पाहिजे. कुठल्या प्रकारे टॉक्सिक केमिकल्स त्या ठिकाणी रेसिड्यूज नसले पाहिजे सॉईलमध्ये. मेंटेनन्स ऑफ एअर आणि वॉटर क्वालिटी त्या ठिकाणी चांगली पाहिजे. आता जर आपण बघितलं सोर्स ऑफ इरोजन जर का आपण बघितलं तर त्यामध्ये बघा वॉटर इरोजनमुळे जे होणारा एरिया इथं दिला आहे दॅट इज 103.9. ठीक आहे, तर हा मी तुम्हाला अपडेटेड याचा आकडा आत्ताच सांगितला होता, 148.9 आहे. ठीक आहे, मिलियन हेक्टर. हे जे नंबर्स आहे हे थोडे ओल्ड आहे पहिलेचे, आता लेटेस्ट नंबर मी हा देतोय तुम्हाला. ठीक आहे, विंड इरोजनमुळे होणारा किती आहे दॅट इज 13.5 मिलियन हेक्टर. ओके, देन फिजिकल एजंटमुळे 12.23, केमिकल एजंटमुळे 10.3. ओके, अदर एजंट 7.2. सो रायझिंग ट्रेंड जो आहे लँड यूज डिग्रेडेशनमुळे इट कॅन बी ॲट्रिब्युटेड ड्यू टू द डिफॉरेस्टेशन आणि इनॲडिक्वेट लँड यूज. तर डिफॉरेस्टेशन जो आहे हा मोठा एक इश्यू आहे ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सॉईल जी आहे ती आपली डिस्टर्ब होताना आपल्याला, डिग्रेड होताना आपल्याला दिसून येते. सो इंडिया सपोर्ट्स 18% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन. बरोबर आहे, आपल्या इंडियामध्ये किती आहे 18% वर्ल्ड पॉप्युलेशन आहे विथ ओनली 2.4% ऑफ द वर्ल्ड्स लँड एरिया. बरोबर आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे जेवढा लँड एरिया आहे त्याच्यावरती जे की पॉप्युलेशन प्रेशर आहे, राईट, पॉप्युलेशन प्रेशर जो आहे हा खूप जास्त आहे, राईट, कारण की जगाचा फक्त आपल्याकडे काय 2.4% एरिया आहे आणि त्याच्यावरती पॉप्युलेशन 18% आहे. त्याच्यामुळे आपले जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती पण लोड जो आहे तो जास्त आहे. हे जे स्टेटमेंट आहे हे पूर्ण तुम्ही नोटच करून घ्या, कारण एक्झामला हे येऊ शकतं की इंडियाचं किती % आहे पॉप्युलेशन, तर 18% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन इंडियामध्ये आहे आणि इंडियाचं जॉग्राफिक एरिया, लँड एरिया किती आहे, इट इज 2.4%. ठीक आहे,
सो आय थिंक दॅट विल बी ऑल फॉर टुडेज लेक्चर. आजचं आपले इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स कशा असतात, राईट. प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स आणि त्याच्यामधनं वेळोवेळी जे आहे त्या लेक्चरमधनं जे आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल्समधनं क्वेश्चन्स आपल्याला एक्झामसाठी येताना दिसतात. कारण प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स कोणकोणते असतात, म्हणजे ज्या की नॉर्मल नाही आहेत अशा कोणकोणत्या सॉइल्स आहेत. तर पहिले झालं ॲसिडिक सॉइल्स, राईट. ॲसिडिक सॉइल झाल्या. त्यानंतर सलाईन सॉइल्स आहे, राईट, ज्याच्यामध्ये काय आहे सॉल्ट कंटेंट जो आहे तो जास्त आहे. त्याच्यानंतर ॲसिड सल्फेट सॉइल्स आहेत, ॲसिड सल्फेट सॉइल्स. यालाच एक नाव आहे, माहिती आहे तुम्हाला काय नाव आहे, याला म्हणतात कॅट सॉइल्स. काय म्हणतात याला, कॅट सॉइल्स. त्याच्यानंतर एक अजून आहे आपल्याकडे, याला म्हणतात सोडिक सॉइल्स. सोडिक किंवा यालाच म्हणतात अल्कलाईन सॉइल्स. काय म्हणतात, अल्कलाईन सॉइल्स. त्याच्यासोबतच आपल्याकडे आहे सबमर्ज्ड सॉइल्स, राईट. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेमॅटिक ज्या की सॉइल्स असणार आहेत, या प्रत्येकाचे आपण कॅरेक्टर बघणार आहोत. आणि अशा जर का सॉइल्स आपल्या एरियामध्ये असतील तर यांना आपण कशा पद्धतीने क्युअर करायचं असतं, यांच्यामधले त्या ठिकाणी आपण रिक्लेमेशन या सॉइलचं नॉर्मल कंडिशनमध्ये कसं करू शकतो याच्यावरती आपण भर देणार आहोत, ते बघणार आहोत. कारण की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ते देखील विचारल्या जातं. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. थँक्यू.